बघा ताण येतोय का मानेवर? हलका हलका दुखतोय बघा. आता तसंच स्टेट या साईडला काय जाणवतंय कुठं? जाणवतंय इथं जाणवतं. किती वर आल्यावर जाणवतंय का? बरं तर आता जाणवतं. ताण मागच पण दुखावा आहे काय तिथं? हां नाही दुखावा. दुखावा आहे? बरं ठीक आहे. मान पिंढऱ्यात येते हां ताण येते. बरं दुसरा कमरेला ताण येते. हां दुसरा हां कुठं आल्यावर? उंची किती आहे? थोडासा त्या साईडला कमी आहे. हां कुठं येतोय? बरं ठीक आहे चालेल. दुसरं दुखायला लागली की सांगा. तिकडं दोन्हीकडे दुखतं. इथं जास्त दुखतं का इकडं जास्त दुखतं? इकडं नाही जाणं. हां ठीक आहे गुड. दुसरा ओके ठीक आहे. त्यानंतर साईडला घ्या असा. ओके गुड. दुसरा गुड. हां आता असं लॉक करा. हां एकच. हां ठीक आहे. दुसरा ओके हां थोडंसं ठीक आहे. हां दुसरा ओके हां हां पहिलं जात नव्हतं म्हणजे दुखा. ओके झालं का सगळं? मांडीतला वगैरे ताण गेला? ओके दुसरा आला काहीच? हां अंतर घ्या. पाठीमागं हाताची गुण पण घ्या करून केली. आता प्रथम काय करायचं? चेस्ट भाग वर उचला. मानपाठी वगैरे डोस सोडा. डोळे बंद करा. श्वास रोखू नका आणि हात पाठीमागच्या साईडला ताण. दोन्ही वजन खाली खांदे ओढले गेले पाहिजे. 1 2 3 4 5 6 रिलॅक्स सोडा. 6 सेकंदाचे 5-6 होतं. आपलं नाव सांगा. प्रकाश तोडकर. बरं आपण इथं ट्रीटमेंटला जे आलेलं आहात ते कसं तुम्हाला कळलं इथं? आपल्या गावामध्ये तुमचं एक शिबिर झालं होतं. त्याच्या थ्रू आम्हाला बरं आता तुम्हाला कोणता त्रास होता? मला मानेचा त्रास होता आणि व्हेरिकोज वेन्सचा त्रास होता. सर्वसाधारण हा त्रास किती वर्ष होता? व्हेरिकोज वेन्सचा मला साधारण 1.5 वर्षापासून त्रास आणि मानेचा एक 6 ते 7 महिन्याचा त्रास. याच्यावरती काय उपचार केले होते का पूर्वी? हॉस्पिटलला गेलो एकदा. त्याच्यानंतर मग कामाच्या कायरोप्रॅक्टिक ट्रेनिंगचं म्हणजे बोन सेटिंग हे आपल्याला आता तुम्ही आलेला तर आपले ट्रेनिंग जे सेटिंग पूर्ण झालेलं आहे. तर तुम्ही इथं आल्यानंतर जे तुमचा दुखावा आहे आज तारीख किती आहे? 16 ना? 16/4/2026 आहे. तर हे पहिलं सेटिंग आपलं आज पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. बरोबर. आता हे तुमच्या दुखाव्याला आम्ही 100 मार्क दिले. ते तुमचं काही जे दुखणं आहे त्याला 100 मार्क दिलेले आहे. आता हे सेटिंग झाल्यानंतर तुम्हाला किती % फरक पडला जाणवतं या क्षणी? मला साधारण 60-70% पर्यंत 60 ते 70%. 60 ते 70% तुम्हाला तुरंत इफेक्ट जागेवर रिझल्ट मिळालेला आहे. पेन रिलीफ वगैरे भरपूर झालं. मान जी माझी अवघडल्यासारखी राहत होती ते आता मोकळी झाल्यासारखं वाटतं. कंबर बी त्रास होता थोडा ते भ्रांती झाली. आता हे सर्वसाधारण 70% तुमचं बरं झालेलं आहे. आता तुमचे सर्वसाधारण महिन्यानुसार 30% राहिलं तुमचं. तर हे तुमचं हे जे व्यायाम दिलेले आहेत ह्या व्यायामामध्ये तुमचं राहिलं दुखणं पूर्ण बरं होईल. आता हे जे व्यायाम आहेत तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळी असे 3 टाइम करायचे. साधारण एक 8 ते 10 दिवसाची तुम्हाला मदत दिली जाईल. त्यामध्ये तुम्ही हे 60-70% आणि प्लस व्यायाम असं करून तुमची ग्रोथ तुम्हाला करायची आहे. म्हणजे 70-80 पर्यंत जाणार आहात तुम्ही. अगदी वाटलं तर सेकंड सेटिंग होईल. जर तुमचं बरं झालं तर प्रॉब्लेम नाही. ठीक आहे पण बघा म्हणजे त्यानुसार तुमचा निर्णय घेता येईल. ठीक आहे. ही ट्रीटमेंट तुम्हाला कशी वाटली? नाही छान वाटली. म्हणजे जेवढं म्हणजे ऐकलं होतं त्याच्यापेक्षा खूपच रिझल्ट चांगले आहेत आणि इन्स्टंट रिझल्ट भेटतोय. आणि ऍक्च्युली हे नैसर्गिक असल्यामुळे याच्यात काय करण्या काय म्हणतात त्याला नैसर्गिक असल्यामुळे याला काही साईड इफेक्ट वगैरे नाही.
गोळ्या औषधं काही तुम्हाला दिली का? नाही नाही, काही सुद्धा नाही. गोळ्या औषधे तेच फक्त ते तुमचा व्यायाम आणि मनाची पॉझिटिव्हिटी तेच महत्वाचं आहे. त्याच्यावरती रिलीफ जास्त मिळेल. तुम्हाला आता 60-70% फरक पडलेला आहे. त्या हेल्थ केअर सेंटरमध्ये तुम्ही लोकांना काय मार्गदर्शन सांगाल की बा तुमचा तुम्ही जो अनुभव आहे ते तुम्ही शेअर करा लोकांना की जेणेकरून आपल्याला लोकांना काय नाही, जे लोक पेनमुळे त्रासलेले आहेत त्यांना तर माझा सल्ला हाच आहे की त्यांनी येऊन एकदा भेट द्यावी. जिथं लोक एक्सरे MRI वगैरे करून जे पैसे खर्च करतात ते करण्यापेक्षा फर्स्ट टाइम एक चान्स घ्यावा त्यांनी की ट्राय करून बघावं की आपलं एक बार सेटिंग जर केलं तर काय त्रास कमी होईल का. जास्त काही खर्च येणार नाही. तुम्ही इकडे जर लाख रुपये घालवतात MRI रिप्लेसमेंट वगैरे जर विचार करत असेल तर त्याच्या आधी एकदा कायरोथेरपिस्ट मध्ये कायरोप्रॅक्टिक मध्ये येऊन एकदा भेट देऊन आपले शरीराची जांच करून घ्यावी ही माझी एक मोलाचा सल्ला राहील लोकांना. हरिओम.